नमस्कार मंडळी. एमबीएम टोरंटोच्या संवाद या सदरात मी विद्या जोशी तुमचे सहर्ष स्वागत करते. नाकावरच्या रागाला औषध काय? मंडळी, हे गाणं अजूनही आबालवृद्धांमध्ये आवडीने ऐकलं जातं. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे असं वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. मराठीतील सुपरस्टार, मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके मामा. त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी, खलनायकी, गंभीर अशा रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा विविध भूमिका साकारल्यात. म्हणूनच काही चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद वृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ ही त्यांच्या अभिनयांची वैशिष्ट्ये आहेत. तब्बल 4 दशकाहून अधिक काळ चित्रपट अभिनेते म्हणून जर कोणी राज्य केलं असेल तर ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ. महाराष्ट्र भूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जीवन पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार हे सर्व पुरस्कार एका वर्षात मिळालेले एकमेव मराठी कलाकार म्हणजे अशोक सराफ. त्यांचं मी बहुरूपी हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. तर आज चला तर आपण गप्पा मारूया निवेदिता सराफ आणि अशोक सराफांशी. वेलकम. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचा व्हिडिओ दिसत नाही. अशोक, आमचा दिसतोय? Yes, we are good. We can continue. तर आज माझ्या बरोबर अशोक मामा आणि निवेदिता सराफशी गप्पा मारायला आहेत आपल्या मंडळाचे एमबीएम टोरंटोचे कार्यकर्ते नंदन जोशी. तर मी आणि नंदन मिळून एक थोडीशी म्हणतात तसं मुलाखत किंवा इन्फॉर्मल गप्पा आपण सगळ्यांनी मिळून दोघांशी मारूया. नंदन. नमस्कार मंडळी, धन्यवाद विद्या. सर्वप्रथम आपणा सर्वांचं एमबीएमच्या सेलिब्रिटी संवाद या पर्वामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना खरं म्हणजे कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाहीये, कारण आपण सर्वच जण त्यांचे निस्सीम चाहते आहोत. आपण खरंच भाग्यवान आहोत की आज संवाद साधण्यासाठी वेळात वेळ काढून मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते श्री अशोक सराफ आणि सौ निवेदिता सराफ आले आहेत. अशोक सराफ हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. 4 दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीसह त्यांनी 250हून अधिक चित्रपट तसेच मराठी आणि हिंदी रंगभूमीवर असंख्य त्यांच्या या अप्रतिम कामगिरीने त्यांना अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळवून दिली आहेत. तसेच निवेदिता सराफजी या एक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही स्क्रीन्सवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या प्रभावी फिल्मोग्राफीमध्ये नवरी मिळे नवऱ्याला, घरचा भेदी, धूम धडाका, दे दणादण आणि थरथराट यासारख्या गाजलेल्या सुपरहिट मराठी चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांचा समावेश आहे. त्यांच्या कलाकुसरीच्या समर्पणाने त्यांना त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत निवेदिताजी यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांची प्रतिभा आणि समर्पण यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख मिळाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान विशेषतः महत्वपूर्ण आहे. तर आता अजून वेळ न दवडता आपल्या या संवाद सत्राला आपण सुरुवात करूयात अशी मी विनंती करतो श्री अशोकजी आणि सौ निवेदिताजी यांना. तर आपला आजचा पहिला प्रश्न अशोकजींसाठी असा आहे की तुम्हाला अभिनय क्षेत्राबद्दल आवड कशी आणि कधी निर्माण झाली, आणि अशी कुठली घटना किंवा किस्सा आहे का की ज्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आकर्षित किंवा इन्स्पायर्ड झालात? बरोबर आहे. ओके. खरं म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून मी अभिनय करायला सुरुवात केली. म्हणजे वास्तविक ते वय अभिनय म्हणजे काय हे समजण्याचं नसतं, पण तरी देखील त्यावेळेला मी सुरुवात केली. याचं कारण म्हणजे आमच्या घरात माझ्या मामांची स्वतःची नाटक कंपनी होती, कला मंदिर नावाची, आणि त्यातून ते
करायचे, संगीत नाटकं करायची, प्रोज नाटकं करायची. आणि ते बघून बघून माझ्या मनात हे वेड उत्पन्न झालं. माझे खरे गुरु ते आहेत की त्यांच्यामुळे मी अभिनय म्हणजे काय हे शिकलो. ते वयाच्या 6व्या वर्षापासून. आणि 7व्या वर्षी मी जेव्हा पहिल्यांदा नाटकात काम केलं त्यावेळेला मला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक मिळालं त्यावेळेला, वयाच्या 7व्या वर्षी. त्यामुळे कुठेतरी मनात असं निर्माण झालं की नाही, मी सुद्धा काहीतरी करू शकतो याच्यात. ही मला आशा उत्पन्न झाली. आणि मग ते जवळजवळ वेडच लागलं. आणि त्या वेडापायी फक्त तोच एक ध्यास की आपण नट बनायचं. म्हणजे नट बनण्यासाठी एकंदर जी क्वालिटी असावी लागते, म्हणजे दिसणे वगैरे, ते अजिबात नाही. पण वेड मात्र सॉलिड की नटच व्हायचं. आणि त्याप्रमाणे करून 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 मी शेवटी नट झालोच. आता नंतर मग एकदा नट झाल्यानंतर मग ठरवलं, नट झालो ना, मग आता नुसतं नट बनून नाही राहायचं, आपण कुठेतरी टॉपला जायलाच पाहिजे. 4 लोकांनी बोट दाखवून म्हटलं पाहिजे की अरे हा, हे अशोक सराफ, परत आपण पोहोचलंच पाहिजे असं मी ठरवलं. आणि मग एक वेळ म्हणजे तो ध्यासच राहतो. अजूनही मला तोच ध्यास कायम आहे. म्हणजे मला दुसरं काही विचारलं तर मला काही माहित नाही. त्या जर्नीमध्ये अजून एक आहे की जसं तरी पोहोचले, मग आणखीन एक आहे की आता आपण इथे पोहोचलोय तर हे पद टिकवलं पाहिजे. हो, कारण काय असतं इंडस्ट्रीमध्ये असं आहे ना, तुम्ही पोहोचू शकता वरच्या पदावरती, पण ते टिकवणं हे सगळ्यात जास्त सर्वात जास्त महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे कठीण असतं खरं म्हणजे. पण तुम्ही जर ठरवलं तर ते होऊ शकतं. पण ठरवण्यासाठी तुम्हाला फार काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणजे वेळ द्यावा लागतो, रात्रंदिवस एक करावा लागतो. हे सगळे उद्योग शेवटी नंतर केलेले आहेत मी. त्यामुळे काय झालं, हळूहळू ते वाढत गेलं की प्राइजेस मिळत गेले. खरं म्हणजे मी नाटकात काम करावं किंवा सिनेमात काम करावं, सिनेमात काम करण्यानंतर मी ठरवलं. पण पहिल्यांदा मी स्टेजवर अभिनय करावा हे आमच्या घरात कोणालाच वाटत नव्हतं. म्हणजे माझे मामा हे स्वतः उत्तम नट आणि दिग्दर्शक असताना सुद्धा, त्यांचं नाव गोपीनाथ सावकार, म्हणजे ते फार मोठे नट आणि दिग्दर्शक होते. पण त्यांचं एक वारसा असून सुद्धा त्यांना सुद्धा असं वाटलं नाही की मध्ये मी जावं. कारण एकंदर त्यावेळेची जी इंडस्ट्रीची हालत होती जरा वाईटच होती. म्हणजे तो एक प्रोफेशन म्हणून तुम्ही करू शकत होता, पण प्रोफेशन म्हणून तुम्ही त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहू शकत नव्हता, कारण निश्चितता काही नव्हती त्याला. त्यामुळे काय त्याच्यावर तुम्ही जगू शकाल, तुमचं आयुष्य पुढे घालू शकाल अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी करावंच नाही. पण मी जेव्हा पहिल्यांदा एकांकिकेत काम केलं आणि मला फर्स्ट प्राइज मिळालं त्यात, आणि त्यावेळेला माझ्या वडिलांना, म्हणजे माझ्या वडिलांचा जो विरोध होता तो शेवटी मावळला. माझ्या मामांचा तो नंतर मावळला, पण ह्यांचा मामा माझ्या वडिलांचा मावळला. नाही करत आता अशा रीतीने मी एंटर झालो. नाहीतर मी काही होणं शक्यच नव्हतं, कारण माझ्या घरातून मला सोडलंच नसतं. अच्छा. तर त्याच्याशी निगडीत पुढचाच प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे की तुम्ही पहिले एकांकिकेपासनं, नाटकांपासनं म्हणजे रंगभूमीपासनं तुम्ही सुरुवात केली. तर चित्रपट सृष्टीमध्ये तुमचा प्रवेश कसा झाला व तुमचा पहिला चित्रपट कोणता, याबद्दल आम्हाला आणि जमलेल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काही सांगू शकाल का? हो, निश्चित सांगू शकेल. नाटकात मी काम केलं, पण मी नाटकात चाललं होतं सतत, पण प्रोफेशनल जो म्हणजे ज्याला आपण रंगभूमी म्हणू, त्यामध्ये मी 1967 साली गेलो. त्याआधी मी कधीही म्हणजे नाटकं करायचो मी सगळीकडे, कुठे एकांकिका, कॉम्पिटिशन्सला प्रयोग, हे सगळं करायचं. पण ऍक्च्युअली मी प्रोफेशनल जी व्यावसायिक रंगभूमी असते आलो नव्हतो. पण एक असे इन्सिडेंट घडला की त्यामुळे मला अचानक यावं लागलं. तर त्यात सुद्धा माझ्या मामाने ते नको होतं, पण माझ्या मामाने मला ऍक्टिंग करताना बघितलं आणि म्हणाले नाही, हा म्हणजे 4 लोकांनी त्याला सांगितलं की हो, तुमचा भाचा चांगलं काम करतो, त्यालाच करू दे हे काम. आणि तशा प्रकारे त्यांनी मला सांगितलं की हा चल, तू करून टाकतो, काय हरकत, याच्यापुढे तूच कर. हे त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता तो.
प्रसंग पण हं? प्रसंग पण सांगतात. हा म्हणजे काय झालं माझं ययाती आणि देवयानी हे पहिलं संगीत नाटक मी काम केलं त्याच्यात. त्यात म्हणजे काय मी पहिल्यांदा मी रिहर्सल करत असल्यामुळे रिहर्सलला जात असल्यामुळे त्या मामांबरोबर आणि प्रॉम्प्टिंग करत असल्यामुळे तिकडे मला अख्खं नाटक पाठ होतं. पण एक वेळा अशी परिस्थिती झाली की आमच्या त्या नाटकामध्ये काम करणारा विदूषकाचं काम करणारा नट याला फेशियल पॅरालिसिस झाला. हो. अचानक एकदम झालं आणि त्यामुळे त्याला डायलॉग बोलताच येईना. म्हणजे पाणी प्यायला तरी इकडून पडायचं असं झाली परिस्थिती. त्यावेळेला माझ्या मामाने मला डायरेक्ट बोलून घेतलं मुंबईवरून बेळगावला. तर तिकडे अच्छा. प्रयोग होता आणि तिकडे मी तो प्रयोग केला त्यावेळेला. असा मी ऍक्सिडेंटली याच्यात आलेलो आहे. मग त्याला मला घ्यायचं होतं असं आणि असा माझा हे झाला आणि त्याच्यानंतर मग नाटक मी स्टेज करत राहिलो. स्टेज करून मी डेव्हलप करत राहिलो. कुठे काय सगळं मी सगळं वेग घेत होतो. कारण नाटक आणि सिनेमा यांचंही वेगळंच राहतं. अभिनय हा वेगळाच असतो नेहमी. हो. नंतर मग अशी परिस्थिती आली की 1971 मध्ये मला एक फोन आला. अच्छा. त्यांचं नाव होतं दिग्दर्शक आणि मोठे नट इंडस्ट्रीतले गजानन जागीरदार. हो. अच्छा. तर त्यांनी मला फोन केला की अशोक सराफ कोण आहेत जरा जरा माझ्याकडे बोलवा जरा. मी गेलो त्यांना भेटायला. म्हणजे मला त्याने विचारलं तुम्ही सिनेमात काम करणार म्हणजे देव देतो एक आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असं झालं. म्हणजे मी जे वाद करतो तेच त्यांनी मला विचारलं. म्हटलं हो करणार ना मी कधीही तयारच होतो. मी म्हटलं हो मी तयार आहे करायला. पैसे किती घेणार मुद्द्याचा प्रश्न विचारला. आता पैशाचा काही संबंध नव्हता माझ्याशी. मला पैसे नसले दिले तरी चाललं असतं पण मला कुठूनही सिनेमात काम करायचं होतं आणि गजानन जागीरदार सारख्या दिग्दर्शकाच्या हातात. ते म्हटलं हो तुम्ही काय पाहिजे द्याल ते तुम्ही द्याल ते. आणि त्यावेळेला त्यांची अगदी अशी नगण्य अमाऊंट त्यांनी मला दिली. म्हटलं हरकत नाही मला काय हरकत नाही. मला एक्सपिरियन्स पाहिजे होता. मला एक सिनेमात यायचं होतं आणि मी सिनेमात आलो. अशा रीती मी सिनेमात पण आलो आणि सिनेमात मी आलो त्याच्यानंतर सुद्धा त्यानंतर 4 वर्ष मी काही केलेलं नाहीये. त्या सिनेमाचं नाव होतं दोन्ही घरचा दोन्ही पाहुणा. घरचा पाहुणा हा माझा पहिला फिल्म. अच्छा. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा रोल त्यांनी केला हा त्यात एक इन्स्पेक्टरचा रोल होता. सॅनिटरी इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर नाही. अच्छा. आणि तो थोडं मॅडकेमध्ये डोक्याने चक्रमच असा होता रोल. तर तो केला मी. रोल यशस्वी झाला. लोकांना पिक्चर पण आवडलं. पण त्यावेळेला मराठी चित्रपट सुद्धा एवढं नव्हतं त्यावेळेला. हो. म्हणजे लोकांचा ऑडियन्स एवढा नव्हता त्यावेळेला. म्हणजे लोक मराठी पिक्चर तेवढे बघत नव्हते. डाऊन नव्हतं हे. परिस्थिती थोडी डाऊन होती. पण तो केला त्याच्यात मी वॉच केलं ते. कारण नंतर सतत शोधत राहायची माझी नेहमी प्रवृत्ती. मी वॉच केलं की मी काय केलंय. तेव्हा मला लक्षात आलं की मी हे थोडं लाऊड केलं लाऊड. म्हणजे काय असतं सिनेमामध्ये तुम्ही जेव्हा कराल ते कितपत करायचं हे कॅमेरावर अवलंबून असतं. कॅमेरा कुठे आहे. स्टेजवर तुम्ही किती लाऊड करू शकता. पण तेव्हा तुम्ही सिनेमामध्ये काम करता तेव्हा तो कॅमेरा लक्षात घेतला पाहिजे की आणि कॅमेरात नेहमी एवढीशी गोष्ट केली की एवढी दिसते. हो. त्यामुळे माझा रोल तो लाऊड वाटायला लागला लोकांना. मलाच वाटायला लागला. ते म्हटलं नाही हो अशोक सराफ तुमचं चुकलंय जरा काहीतरी. त्याच्यानंतर मी 4 वर्ष मी काहीच केलं नाही. मी आपला स्टेजच करत होतो 4 वर्ष. त्याच्यानंतर एकदम मी 1974 साली मी दुसरं पिक्चर केलं आणि ते म्हणजे पांडू हवालदार. हो. आणि पांडू हवालदार नंतर जी गाडी सुरू झाली ती मला या आजूबाजूला कुठे बघायला वेळच मिळाला झाली. सुपर डुपर पिक्चर आणि सुपर हिट पिक्चर आणि सुपर डुपर हिट रोल असं दोन्ही एकदम झालं त्यावेळेस. हो. अगदी. म्हणजे त्याच्यानंतर याच्याशी मग मी निगडीत प्लीज सॉरी टू इंटरप्ट. नाही याच्याशी निगडीत मला फक्त एक किस्सा आठवला की मी लहान होतो अगदी 4थीत होतो फक्त आणि तेव्हा सगळं रंगीत चित्र बघायची तशी सवय होती आणि आपल्या इथे पुण्यात प्रभात टॉकीजला तेव्हा आठवडाभरासाठी दादा कोंडके यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा तो महोत्सव होता आणि मी लहान होतो आणि आई मला अक्षरशः असं ओढत ओढत घेऊन गेली की चल खूप छान पिक्चर आहे तुला आवडेल नक्की. आणि तेव्हा मी पहिल्यांदा गेलो आणि पहिल्यांदा तो पिक्चर पाहिला आणि मला इतका आवडला की मी अजूनही कधीही असं कधी नर्वस वाटत असेल किंवा काही असं मूड थोडा ऑफ झाला असेल तर तो पिक्चर सरळ लावून बघत असतो आणि मला इतकं त्याच्यातनं शिकायला मिळतं आणि इतकं बघायला छान वाटतं की खरंच
म्हणजे तुम्ही माझे पहिले प्रेक्षक आहात तर. नाही कारण असं माझं सुद्धा असं होतंय की मला असं काय वाटतं मी ते पिक्चर बघतो किंवा अशी बनवा बनवी सारखं पिक्चर मी बघतो. आणि मग काय होतं मग फिल्म अशा सुरू झाल्या की मला मग नाटक पण पांडू हवालदार बद्दलचा एक किस्सा म्हणजे जेव्हा पांडू हवालदार हा चित्रपटाचा जो प्रीमियर होता तेव्हा अशोकला कोणी ओळखत नव्हतं. तो आतमध्ये गर्दीतनं असा एक नगण्य एक व्यक्ती म्हणून गेला. कसं सांग काय असतं प्रीमियर होतं आमच्या पांडू हवालदारचं दादरला कोहिनूर थिएटर होतं जिकडे म्हणजे आता जिकडे नक्षत्र थिएटर आहे तिकडे. मी कधी कोणी बघितलेलं कोणाला माहितच नाही ना तर मी प्रीमियरला गेलो 6 वाजताचा प्रीमियर होता आणि मी गेलो आता माझ्याकडे कुत्र्याने सुद्धा बघितलं नाही कोणीही नाही बघितलं कोणाला माहितीच नाही तर काय मी गेलो आतमध्ये आपलं बघतो मी पिक्चर बघितलो आणि मी जेव्हा उठून बाहेर निघालो तुम्हाला सांगतो बाहेर पडताना मला मुश्किल झाली बाहेर पडायची एवढा लोकांनी मॉब केला तो रोल इतका म्हणजे 3 तासात सक्सेस कसं मिळतं माणसाला हे मी अनुभवलेलं आहे स्टार बनण्याची 3 तासात स्टार म्हणजे मी कधी विचार सुद्धा केला नव्हता आयुष्यात कधी वाटलं सुद्धा असं होईल ते कॉन्फिडन्स होता पण होईलच की नाही मी गॅरंटी देऊ शकतो पण झालं तसं एखादा माणूस एका थिएटरमध्ये पडताना जाताना वेगळा असतो आणि बाहेर पडताना वेगळा असतो असं आहे नाही खूप छान. सो म्हणजे मला वाटतं चित्रपट नंतर नाटक या दोन्ही म्हणजे रंगभूमी याच्यावरती दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काम केलंय आणि सर्वप्रथम एमबीएम टोरंटो तर्फे तुम्हाला एवढे सगळे पुरस्कार म्हणजे एकमेव मराठी कलाकार या वर्षामध्ये महाराष्ट्र भूषण संगीत नाटक अकादमी मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जीवन गौरव पुरस्कार आणि मिळाल्याबद्दल सर्वप्रथम खूप अभिनंदन आणि इट्स अ रिअली प्राऊड मोमेंट सगळ्या महाराष्ट्रांसाठी म्हणतात तसं आहे सो तर थँक्यू सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे रंगभूमी नंतर चित्रपटसृष्टी या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कामं केलेली आहेत दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही उत्तुंग अभिनय तुमचा सादर केलेला आहे पण या दोन्ही प्लॅटफॉर्मची चॅलेंजेस नक्कीच वेगळी असणार त्याचं त्या चॅलेंजेस बद्दल किंवा ते ट्रान्झिशन म्हणजे असं पण होऊ शकत असेल की सकाळी चित्रपटाचं शूटिंग आहे आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग आहे म्हणजे ते ट्रान्झिशन या ट्रान्झिशन बद्दल किंवा या अभिनयाच्या चॅलेंजेस बद्दल किंवा या डिफरन्स बद्दल किंवा या फरकाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नाही ते म्हणजे फारच तुम्ही छान विचारलं कारण काय हाच मोठा प्रश्न असतो की तुम्ही एक करता तुम्ही दुसरं कसं काय करू शकता पण ते काय आहे कधी कधी असते म्हणजे पूर्वी म्हणायचं की जात्यावर बसले की ओवी सुचते तसं झालं आमच्या माझ्या बाबतीत तिकडे ते स्टेज तिकडे गेलं की ते आपोआप सगळं सुचतं तुम्हाला काय नाही बरं दुसरी काय पद्धत वेगळी आहे पण ती दोन्ही काम करण्याची पद्धती अभिनयाची पद्धती ही थोडी वेगळी आहे आता काय 32 फुटाचं स्टेज असतं पाठी एवढी मोठी लांब पर्यंत प्रेक्षक असतो तर त्यांना तिथून दिसण्यासाठी तुम्हाला कसा अभिनय करावा लागतो तर तो थोडा लाऊड करावा लागतो तर ते लाऊड करणं तुम्हाला जमलं पाहिजे की शेवटच्या रो पर्यंत पोहोचणं एवढं तर ते करता आलं पण तोच कॅमेरा जवळ असला तर किती सॉफ्ट करायला पाहिजे आणि किती तुमच्या ज्या एकंदर ऍक्शन्स असतील त्या कशा कमी करायला पाहिजे हे तुम्हाला जमलं पाहिजे हा फक्त त्यातला फरक आहे हा फरक तुम्हाला कळला पाहिजे म्हणजे काय मग तुम्हाला दोन्ही साध्य करता येतात बरं किती आवाजात बोलायचं किती मोठ्या आहे स्टेजवर असताना तुम्हाला वरचा आवाज लावावा लागतो पण तुम्ही एवढा इथपर्यंत माईक असल्यामुळे तुम्ही सॉफ्ट बोललात तरी ते पोचू शकतं हा फरक हा तुम्ही तो स्वतःला शिकावा लागतो कोणी तुम्हाला हे शिकवणार नाही याच्यातलं कारण कुठल्याही स्कूलला गेला तरी तुम्हाला अभिनय असा करायचा असतो एवढं शिकवतील पण तो कसा करायचा हे शेवटी तुम्हाला ठरवायला पाहिजे असतं खूप खूप छान म्हणजे आणि मला वाटतं ते संवादाची फेक वगैरे किंवा म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसं चित्रपट जेव्हा शूटिंग असेल तेव्हा जरा सॉफ्ट आणि थोडस लांबून किंवा मोठी फेक नाटकासाठी वगैरे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठलं काही ट्रान्झिशन त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं मेकअप मध्ये म्हणा किंवा म्हणजे मेकअप कॅमेऱ्याचा मेकअप हा वेगळाच आहे
आणि सिनेमाचा वेगळा. सिनेमाचा सर झोपट आहे सर, म्हणजे कलर लावला चेहरा दिसतोय चला, पण तसं नाही. कॅमेराला फार जरा जरी जास्ती झाला तरी तो हे दिसत वाईट दिसायचं हे असतो, काय समज असतो. आणि आता आणखीन टेक्निक डिजिटलायझेशन झालंय. आम्ही जेव्हा सिनेमे जास्त केले तेव्हा ते फिल्म वरती व्हायचे, त्यामुळे तेव्हा पण थोडासा मेकअप जास्त करावा लागायचा. डेन्सिटी फिल्मची वेगळी होती. त्यातून मराठी सिनेमाला ईस्टमन कलर परवडायचं नाही. मराठी सिनेमाला HMI लाईट सुद्धा परवडायचं नाही. सॉफ्ट लाईट्स आणि बेबी वरती मराठी नाही, दीज आर द नेम ऑफ द लाईट्स, मराठी सिनेमे व्हायचे. तर तेव्हा आता तर आणखीन मेकअपची किंवा आणखीन आता या गोष्टींची गरज नाही असं झालेलं आहे बिकॉज ऑफ द डिजिटलायझेशन. सो फरक नाही नाही, नुसतं डिजिटलायझेशन असं नाहीये, त्याला फिल्मला पण सॉफ्टनेस आलेलं आहे. आता ओरवो कलर असेल त्याला जास्ती लाईट लागतो, गेवा कलर असेल त्याला जास्त, पण ती इस्टमन कलर असेल तर कम्पॅरेटिव्ह त्याला लाईट कमी लागतो. आणि हल्ली तर असं म्हणजे नुसत्या उजेडावर सुद्धा करू शकता लेन्सेस आणि जितकं तुम्ही नॅचरल स्वतःला समोर ठेवाल तितकं मोर इम्पॉर्टंट असं आता झालेलं आहे. अभिनयाच्या पद्धतीपासूनच सगळं पण काळानुरूप बदल. पण ही झाली टेक्निकल बाजू. ओके. ती कॅमेरामन आणि सगळे बघतील, आपण बघतो तो अभिनय. तेव्हा तो अभिनय कसा करायचा हे ठरवायचा असतो. बरोबर. तर म्हणजे आज आता गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, तर त्याचं औचित्य साधून हा पुढचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी पण आहे, कारण की अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही दोघेही जण दिग्गज गुरु आहात या पिढीसाठी आणि आधीच्या पिढीसाठी सुद्धा. तर आता सध्या तरुण वर्गाला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप स्कोप आहे आणि त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात आकर्षण पण आहे असं दिसून येत आहे. तर तुम्ही नव्याने अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण वर्गाला काही संदेश किंवा टिप्स द्याल का या माध्यमातून? नाही, मला द्यावासा वाटेल, त्याला निश्चित द्यावासा वाटेल, पण एकच आहे, ऐकला तर. हल्ली ऐकणं फार कमी झालेलं आहे. काय असतं हल्ली, म्हणजे अर्थात त्याचा प्रश्न आहे तो, कोणी कसं काय करावं, पण डीप कोणी त्याच्यात शिरत नाही अजून. अमुक केल्यानंतर काय असतं, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. तुम्हाला अभिनय करायचं, तुम्ही एक हे केलं पण त्याच्या दुसऱ्याही बाजू असू शकतात ना, त्या तुम्हाला दाखवता आलं, करायला आलं पाहिजे. स्टडी आपल्या आपणच करावा लागतो, कळलं की नाही? त्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही कुठलीही जेव्हा कॅरेक्टर करत असाल तेव्हा ती कॅरेक्टर काय आहे, ती कॅरेक्टर लिहिली कशी आहे, तो काय बोलतो, तो किती त्याचं बोलतो आणि त्याचं वय काय आहे. बरं, त्याचं वय सोडून द्या, त्याच्या समोर जो कॅरेक्टर उभं असतं त्याचं वय काय आहे, तो किती डिस्टन्सवर उभा आहे, हे सगळं लक्षात घेऊन करावं लागतं. आता मी जर मोठ्याने एखाद्या मित्रावर जसं बोलत असेल, तेच वडील असतील तर मी तसं बोलू शकणार नाही. मला त्याच्यात काहीतरी वेगळेपण असायलाच पाहिजे ना, तो करायला पाहिजे. बरं, वडील जवळ असतील किंवा कोणी तर डिस्टन्स त्यांची तेवढ्या डिस्टन्सवर आवाज पोहोचण्यासाठी जेवढं लाऊड बोलता येईल तेवढं लाऊड बोलायला आलं पाहिजे. असं बरेच प्रकार आहेत त्याचे. आणि मी म्हटलं ना की हे कुठेही शिकून नाही कळणार, आणि स्वतःलाच आडाखे बांधावे लागतात ते. खरं म्हणजे आजच्या ह्याच्यात किंवा जनरली लोक समजतात तेवढी इझी नाही आहे. म्हणजे हे जी इंडस्ट्री आहे तेवढी इझी नाही आहे. ह्याच्यात तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे, तुम्ही जेवढं दाखवाल तेवढं कमी आहे. मग आता ते काय दाखवायचं आणि काय नाही हा विचार तुम्हाला सारासार कळला पाहिजे. इम्पॉर्टंट ते आहे सगळ्यात. खूप छान. मला असं वाटतं दुसरं सांगावं असं की आत्ताच्या जनरेशन पुढे आणखीन खूप मोठे चॅलेंजेस आहेत. म्हणजे ते म्हणजे आय वुड से AI सारखी गोष्ट होणं किंवा टू मच ऑफ टेक्निक. म्हणजे आम्ही जेव्हा पूर्वी डबिंग करायचो तेव्हा लूप सिस्टीम होती, तुम्हाला अख्खा सीन पाठ करावा लागायचा, अगदी व्यवस्थित अॅक्युरेट बोलावं लागायचं, तशी प्रॅक्टिस करावी लागायची. एक इकडचं तिकडे झालं तरी परत पहिल्यापासून तुम्हाला करावं लागायचं. मग रॉक अँड रोल आणखीन वेगळ्या सिस्टीम झाल्या जिकडे तुमचं चुकलं तर मशीन मॅनेज करतं, सूर चुकला तर मशीन सुद्धा.
आज आपल्याला स्पेलिंग्स पण पाठ करायची गरज भासत नाही, बिकॉज तुमचा फोन तुम्हाला ती स्पेलिंग सांगतो. आता तर असं पीपीटी मध्ये असं आलंय की तुम्ही नुसतं कल्पना टाकली तर मशीन तुम्हाला सीन देतं, स्क्रिप्ट देतं. या सगळ्यामुळे ना कुठेतरी परफेक्शनची सवय कम्प्लिटली जाते आणि कुठेतरी एक स्वतः मी हे केलं पाहिजे आणि मला हे करायला पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी लोप पावतात आणि डिपेंडिंग टू मच ऑन टेक्नॉलॉजी. आणि ह्या अति टेक्नॉलॉजी असलीच पाहिजे. इट्स अमेझिंग. आय एम नॉट सेइंग की इट शुड नॉट बी, इट शुड बी देअर, पण टोटली डिपेंडन्स त्याच्यावरती न होता तुम्ही जसं अशोकचं म्हणणं आहे की तुमचं ऑब्झर्वेशन हे वाढलं पाहिजे. आपला अटेन्शन स्पॅन इतका कमी झाला. आपण एक सिरियल बघतो त्याच्यात पण जर 2 मिनिटांनी जाहिराती असतात. सो बेसिकली पेशन्स, ऑब्झर्वेशन आणि हे त्यांच्या आत्ताच्या जनरेशन समोर जास्त मोठे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःला परफेक्ट करायला, डोंट बी डिपेंडंट. मशीन तुम्हाला नंतर देईलच सांग, पण पहिल्यांदा जसे एक पावकी निमकी अडीचकी सुद्धा आपल्याला पाठ करावी लागायची आणि वी वर डिपेंडंट ऑन आवर ब्रेन्स. आपल्याला तर रुलर्स, नंबर असलेले रुलर पण परीक्षेला जाताना घेऊन जायची परवानगी नव्हती. सो ह्या गोष्टींचे चॅलेंजेस आत्ताच्या जनरेशन पुढे जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे या गोष्टीचा विचार केला जात नाहीये. वाईट गोष्ट ती आहे की विचार केला जात नाहीये. झालं ना, आलं ना, ठीक आहे, ओके, चला झालं माझं, बरोबर आहे, ठीक आहे, चाललो मी. इतका इझी झालेला आहे बाप. एवढी इझी नाहीये ते. तुम्हाला काहीतरी अचीव करायचं, तुम्हाला त्यात विचार करायलाच पाहिजे. त्याच्यात तुम्हाला निश्चित काय काय त्यातले फरक आहेत, काय काय ते आपण आत्मसात करायला शिकलं पाहिजे. नुसतं तुम्ही असं सोडून दिल्याने होत नाही. तर सगळेच सुपरस्टार झाले असते हो, नाही का? खरंय. माझे मराठीमध्ये तुम्ही म्हटलं 4 वर्ष किती, 4 म्हणा, 40 म्हणा, 4 दशक. या 4 दशक. 4 दशक म्हणा ना. सॉरी, 5 दशक झाले. म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं 52 वर्ष. 52 वर्ष. 52 वर्ष झाले मला. आणि मराठीमध्ये माझे 250 पिक्चर झालेले आहेत. नुसते मराठीचे. आणि हिंदीमध्ये 50. अबाउट 325 इज द नंबर. इथपर्यंत झालेले आहेत पिक्चर. 4 दशक. यांच्या 75व्या, त्यांच्या वयाची 75 आणि करिअरची 50 अशी एका वर्षी खूपच छान सेलिब्रेट केली. काय म्हणजे शेवटी महत्वाचं काय राहतं की हे तिथपर्यंत मिळवणं हे कठीण आहे. तेवढी तुम्हाला त्याच्यातली हे ओतलं पाहिजे. तुमचं जे काय असेल ते सगळं टॅलेंट असेल ते करायला पाहिजे. असं कोणीही देत नाही किंवा असं कधीही मिळत नाही. सगळी प्राइजेस मिळून झाले मला. म्हणजे माझा जेवढी प्राइजेस मिळतात, अवॉर्ड जेवढी मिळतात, अवॉर्ड ती जवळजवळ हा माझा रेकॉर्ड आहे सगळ्यात अभिनयामध्ये. म्हणजे मला जवळजवळ 24 अवॉर्ड मिळालेले आहेत. अरे वा, खूपच छान. खरंच. इंडियाच्या अभिनयासाठी. मतलब त्याचं ते होतं म्हणजे त्यासाठी किती शोधत बसावं लागलं असेल बघा. मला तर इतकी वाईट सवय आहे तुम्हाला सांगतो मी की अजून एवढं सगळं होऊनही अजूनही जर कुठला सिनेमा चालू असेल किंवा कुठली हिंदी सिरियल चालू असेल किंवा तिथल्या आर्टिस्टने जे काय केलं असेल, वाक्य बोललं असेल किंवा जे एक्सप्रेशन दिलं असेल, जर ते कधी जर चांगलं वाटलं तर इथे मी बसल्या मी करून बघतो अजूनही की हे मी असतं तर मी कसं केलं असतं. कुठली गोष्टी हे मी असतो तर कसं केलं असतं याचा आपण स्वतःशीच करायचं पाहिजे. त्यामुळे कोणती एका दुसऱ्याला बघताना असं वाटायचं काय वेडा आहे हा. कारण माझी तोंड अशी जर तोंड व्हायला लागली तर का वेड लागलं काय अशी वाटण्याची शक्यता आहे. पण त्याला इलाज नाही, तेवढं करावंच लागतं. खूपच छान. आणि तुम्ही म्हणालात तसं की इथे टिकून राहणं एवढं 5 दशक, इट्स नॉट इझी. टिकून राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं. मिळतं, इझिली मिळू शकतं, मिळतं इझिली, पण ते टिकवण्यासाठी महत्त्वाचं. कुठली गोष्ट मिळते इझिली कधी कधी, पण ती सतत सातत्य ठेवणं आणि ती मिळवण्यासाठी होल्ड करून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि मी कुठून सुरुवात केलेली आहे, छोट्या छोट्या रोल पासून सुरुवात करून नाटकापासून फिल्म मध्ये आलो,
फील्ड मध्ये छोटे छोटे रोल करत 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 एवढे रोल झाले की शेवटी मेन रोल करावेच लागले शेवटी. नाही नाही, खरंच पण एक खूपच मजा आहे आज, म्हणजे इन्स्पायर मजा आहे म्हणजे इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्हाला जर काही करून दाखवायची काही शिकायची इच्छा असेल तर, पण तुम्ही जर आपलं मजा चला जरा चेहरा दाखवूया लोकांना जरा नटमी नाही, तसं नाही, तसं होत नाही, इतकं इझी नाही ते. नाही नाही. आणि त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे की प्रेक्षकांसाठी तुम्ही हे वेगवेगळ्या भूमिका म्हणजे विनोदी, गंभीर अशा तुम्ही सादर केलेल्याच आहेत आणि त्या अजरामर झालेल्या आहेत. तरी पण जसं असतं ना की आता आम्ही एखादा ड्रेस घालतो तरी खूप ड्रेसेस असतात, पण एखादा ड्रेस आपल्याला तो आवडीचा असतो एकदम, की तो आपण कधी म्हटलं की कुठला ड्रेस आवडतो तो हा आहे, किंवा त्याप्रमाणे तुमची कुठली अशी विशेष आवडती भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी निगडीत अशा काही तुमच्या विशेष आठवणी आहेत का ज्या आम्हाला नक्की ऐकायला आवडतील? काय माहितीये तसं मी तुम्हाला निश्चित सांगू शकणार नाही की माझी ही आवडती भूमिका आहे असं कोणी सांगत नाही, सांगू शकणार नाही नाही, आणि कोणी विशेष सांगूही आवडती. नाही. अगदी सगळ्यात हं? आवडती नाही, पण त्यात विशेष आवडती म्हणजे सगळ्यात आवडती असं नाही, पण समजा 5-6 असतील तर त्यातली बऱ्याच कुठली? आहे. आता तेच ना, म्हणजे म्हणजे आईला विचारायसारखंच ना, अहो तुमची 5 मुलं आहेत, कुठला हो तुम्हाला आवडतो यातला? असं नाही होत ते. तसं नाही. मग काय तर मी म्हणतो ना 24 अवॉर्ड मिळाली आहेत. हं, हं. 24 अवॉर्ड मध्ये मी काहीतरी केलं म्हणून तर मिळाली आहेत ती. हं, हं. त्यामुळे मी तर निश्चित काय ठरवलं त्याच्यात, कारण प्रत्येकाच्यात काहीतरी वेगळं वेगळं पण दिलेलं आहे. वेगळे पण देणं हा माझा मुख्य हट्ट असतो. तर तुम्ही वेगळे पण दिला तर ते लोकांना आवडतं ना, बरोबर. आणि त्यामुळे तेवढे राहते मग हे ना. लोकांना तेच तेच बघायचं येतो कंटाळा शेवटी. बरं भूमिकेची हे पण असते, डिमांड पण असते, की तुम्ही असं केलं पाहिजे, असं वेगळं केलं पाहिजे काहीतरी. ते पाहिजेच ना. बरोबर. तर मला किंवा हे मग आवडतं. हां, किंवा बोला. मग मी प्रश्न बदलते की स्मरणात तुमच्या राहिलेली किंवा अनेक हां. भूमिकांपैकी म्हणजे अल्टिमेट अशी नाही, पण अशा कुठली अशी विशेष भूमिका? आता खरंच म्हणजे मग एकही सांगणं मुश्किल आहे. मी हवालदारमध्ये केलेली हं, हं. करप्ट हवालदाराची भूमिका, ओके. पांडू हवालदार मधली. नंतर रामराम गंगाराम मधली खाटीक, हो. ममद्या ओके. खाटीक म्हणजे तो काय बदल म्हणून ठीकच. खाटीक खाटीक या, मटण हे करणार. या. त्याच्यात म्हणजे असं झालं एकदा तुम्हाला सांगू मजा आली त्याच्यात म्हणजे किती नॅचरल असावं. तर माझा रामपूर नावाच्या गावामध्ये माझा प्रयोग होता नाटकाचा. मी झालं मेकअप बिकअप केलं आणि मी असं बसलो होतो. मी इतक्यात एक माणूस आला आमच्या याच्या ग्रुप मधला आणि म्हणलं मला बाहेर कोणतरी भेटायला आलंय. म्हणलं कोण आलंय? माहित नाही कुठे तुमचा काहीतरी सत्कार करायचं म्हणतायत. हो मी बाहेर आलो. तेव्हा तो 12 खाटीक उभे होते. बापरे. गावातले 12 खाटीक आले होते आणि ते म्हणाले की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. का तर त्यांना माझा त्यांना तो आपल्यातला वाटला. म्हणून म्हटलं मग करा ना सत्कार घाला. हा इथे नाही म्हणा, इथे नाही, स्टेजवर सगळ्यांच्या समोर. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला आयुष्यातला पहिला सभा पडदा उघडला गेला. मी उभा आणि माझ्या बाजूला 6 ते खाटीक देपाड खाटीक उभे आणि त्याने मला हात घातला. म्हणजे किती किती बघा ते म्हणजे किती त्यांच्यातलाच वाटण्यासाठी किती प्रयत्न करायला लागले असतील. बरं हे काय हे ना ही तुमच्या ही पावती असते तुमच्या यशाची, की त्याला त्यांनी आपल्याला कुठेतरी शोधावं स्वतःला. ही ते तुमच्या यशाची खरी म्हणजे पावती असते. मग मी सगळं ते घार गेलो आणि गपचूप आतमध्ये गेलो. असं आहे ते. ते आम्हाला मजेदार म्हणजे गोष्टी घडतात. वेन वेन आणि आय ग्रो त्याच्यात अप. नाही, सॉरी सॉरी तुम्ही सॉरी, बोला बोला. या. तुम्ही धूम धडाका पिक्चर पाहिला असेल. हो हो हो. हो. तर धूम धडाका पिक्चर मध्ये मी तो त्या मुलाच्या बापाचा रोल केलेला आहे. त्याचा मित्र असतो त्याला बाप बनून येत होतो. एका नुसत्या मॅनरिझम वर मी पिक्चर खाऊन गेलो. एका मॅनरिझम वर आणि तो सुद्धा खोकण्याचा. हो. म्हणजे खोकण त्याच्यात संबंध इतके वेडे झाले
की अजूनही मी कुठे गेले की तुम्हाला पहिल्यांदा खोकल्याचा आवाज ऐकायला येतो लोकांचा. त्यामुळे तो पण एक आवडता आहे. गुपचूप गुपचूप नावाचा एक माझं पिक्चर होतं. त्यात मी गोव्याच्या माणसाचा प्रोफेसरचा रोल केला होता. आणि त्यासाठी मी जो माणूस मेन हिरोईनच्या मागे लागलेला आहे अशा अवतारात, त्याने पॅन्ट पण त्याची ढिली आहे आणि गोव्याचा सतत हेल असलेला माणूस, हा हा म्हणजे तो अवॉर्ड तर मिळालेच त्या पिक्चर रोलला, मला अवॉर्ड तर मिळालेच, पण तो तो इतका सुंदर झाला की डायरेक्टरला तो लहान रोल आहे म्हणून मला सांगायला घाबरत होते. तर म्हटलं काय या पिक्चरला मी नाही आहे वाटतं. आहे हो, पण ते काय माहिती रोल लहान आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, पण सांगा दाखवा. आणि त्याला तुम्हाला म्हणजे तो रोल इंटरवल नंतर आहे. म्हटलं ठीक आहे, बघ मी करतो, चांगला आहे म्हटलं. आणि मी तो असा करून टाकला ना की तोच रोल शेवटी लक्षात राहिला, हिरोईनचा डबल रोल असून सुद्धा. हो. खूपच छान. आणि तो फक्त त्याच्या मॅनरिझम मुळे, त्याच्या एकंदर जे गोव्याचा प्रोफेसरचं जे बावळट प्रोफेसरचं जे चित्र बावळट. उभं केलं, तर तो अगदी लोकांना इतकं आवडलं, ते एक वेगळंच वाटलं की शेवटी दिग्दर्शकांनी कबूल केलं की मला सॉरी माझी चूक झाली म्हणाले, पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही ह्या रोलचं असं कराल. याच्यापेक्षा जास्त किती कौतुक असू शकेल सांगा त्याबद्दल. असे हे मिळतात. म्हणजे आम्हाला लक्षात आहे ते म्हणजे अशी बनवाबनवी मध्ये जो काही रोल होता, म्हणजे वेन वी ग्रो अप, आणि जो पहिला तो पिक्चर माझ्या लक्षात की त्या याच्यामध्ये जो काही तुम्ही अभिनय केलात दॅट वॉज म्हणजे आउटस्टँडिंग त्याच्यामध्ये, आणि खूपच छान होता तो पिक्चरच. मला वाटतं ती एक भट्टीच चांगली जमलेली होती ती चौघांची. आणि अगदी बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणजे कधी अजूनही म्हणजे मगाशी म्हणाला तसं की आम्हाला कधी असं वाटलं किंवा इथे आता एवढ्या लांब राहिल्यानंतर अजूनही जर असं कधी वाटलं की बघायचं आहे, हसायचंय खळखळून, तर म्हणतात तसं अशी बनवा बनवी इज माय फेवरेट चॉईस की तो. अगदीच खरंच. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर त्या पिक्चरची आम्ही इथे पारायण केली, कारण की बाहेर कुठे जाता येत नव्हतं. आणि अक्षरशः आणि म्हणजे ते तुमचं टायमिंग मामा इतकं परफेक्ट आहे की आम्हाला माहिती असतं पुढे कुठला पंच येणार आहे, पण तो जेव्हा पंच येतो तेव्हा तेवढ्याच अगदी म्हणजे इंटेन्सिटीने आम्हाला हसायला येतं. म्हणजे इतकं छान वाटतं ना बघायला खरोखरी. नाही ती तुम्ही भट्टीच तुमची छान. गोष्ट सांगताय, आमची गोष्ट ती होती. आम्ही ते अजून लागलं तरी सगळं पूर्ण बघतो. हो. काय मुळात त्याच्यातले संवाद आणि ती कॉमेडी जी लिहिली आहे वसंत सबरीसांनी लिहिली, वा काय प्रश्नच नाही, त्यात जास्ती काय करायला नको. फक्त ते डायलॉग बरोबर बोलले गेले पाहिजे. आणि माझी खासियत येते की डायलॉगला एक विशिष्ट तुम्ही रिदम दिला पाहिजे बोलताना. माणसाला नेहमी रिदम ऐकायला आवडतो. साधारण कुठे तुम्ही बसले असाल आणि एखादं गाणं कुठे लागलं असेल तर नकळत तुमचा तो रिदम धरला जातो, हाताने असो किंवा पायाने असो. तुम्ही ते रिदमशी मिसळून जाता. तसेच जर जेव्हा तुम्ही डायलॉग बोलता तेव्हा त्याला एक रिदम पाहिजे, आणि ते सुद्धा बीट मध्ये पाहिजे. ठक 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 असे गेले पाहिजे. आणि त्या ह्याच्यात तो गोडवा असं गेला ना तर तो लोकांना जास्ती आवडतो. माझे नेहमी प्रयत्न तो असतो. माझ्या सक्सेसचं ते एक आणि की डायलॉग हे मराठी तर एक तर तुम्हाला क्लिअर बोलता आलंच पाहिजे, मराठीवर तुमचं प्रभुत्व तर असलंच पाहिजे, आणि दुसरं जे बोलायचं ते असं असं तरंगत गेलं पाहिजे, असं वाहवत नेलं पाहिजे. त्यासाठी रिदम असतो माझ्याकडे. मी ठराविक वेळेला सुरू केलेलं वाक्य माझ्या ठराविक वेळेला संपेल. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा लाफ्टर जेव्हा मिळतो एकमेकाचा, मी डायलॉग बोलला आणि ऑडियन्स कडून त्याला रिस्पॉन्स मिळाला, तो रिस्पॉन्स कसा असतो तो असा असतो. म्हणजे हा करून शेवटी फेड आउट होतो. तेव्हा ते ह सुरू झालं की थांबून तो कुठे फेड आउट होतो ना, एक अशी बरोबर जागा पकडायला पाहिजे. इथे सुरू करायचं दुसरं वाक्य. म्हणजे दुसरं वाक्य सुरू केलं की त्यांचा तो मावळता तिथून दुसरा लाफ्टर सुरू होतो. परत इकडेच वाक्य. अशी ती ट्रिक आहे बरोबर. आणि त्यासाठी स्टेजवर उभं राहून त्याचा अभ्यास करावा लागतो. ते त्या पिक्चर मधलं, त्या पिक्चर धनंजय माने इथे राहतात का असं ते अजूनही म्हणतात तसं, म्हणजे जसं हा म्हणाला तसं की माहितीये कधी येणार ते वाक्य,
तरी पण ते डोअर वरती नॉक करून जे काही म्हटलं की तिथे तो लाफ्टर अजूनही इतक्या वर्षानंतर खूप वेळा पिक्चर बघूनही तो येतो. ये धनंजय, आता वास्तविक धनंजय माने इथेच राहतात का? वाक्यात तसं काही नाहीये. धनंजय माने इथेच राहतात का? पण ती सिच्युएशन त्यावेळेचं टायमिंग, म्हणजे त्यांनी असं फिरणं, या लोकांनी असं एकदम फिरणं, इतकं जुळून गेलेलं आहे की त्यामुळे तो लाफ्टर येतो. बरं, अख्ख्या पिक्चर मध्ये काय, माझी जी कॅरेक्टर आहे हे सगळं घडवतो तो. मेन कल्प्रिट तो आहे. एक तर रूम मध्ये त्यांना घेतो, त्यांना तिकडे राहायला देतो आणि सगळं निस्तरत बसतो. मेन कॅरेक्टर ही सगळी म्हणजे काहीही तसं माझी कॅरेक्टर कुठल्या कुठे निघून जाते ती. परत तेच आहे डायलॉग आणि हे. ते खूप छान. नंदन. हो, तर आता आपण पुढे रॅपिड फायरचं राऊंड घ्यायचं का? आपण काही निवडक प्रश्न आहेत आपल्याकडे. बोला. तर मला ते वाटतं आपण मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल, म्हणजे जर 2 मिनिटं वेळ असेल तर, की निवेदिता ताई या पण म्हणजे यशस्वी अभिनेत्री आहेत तुमच्यासारखा. तर तुमच्या दोघांच्या एकत्र प्रवासाबद्दल पटकन काही सांगू शकाल का? म्हणजे निवेदिता तू किंवा अशोकजी, की एकत्र पण तुम्ही खूप मूव्हीज केल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी, तर तुम्ही त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? नाही, सर्वात पहिलं मी तुझं जे वाक्य, मी त्यांच्या इतकी अजिबातच ना प्रसिद्ध आहे ना तेवढी ग्रेट आहे, त्यासमोर तोच. त्याच्यामुळे मोठे अभिनेते तेच आहेत नक्की. पण प्रवासाबद्दल सांगायचं म्हणजे बेसिकली आम्ही कधीच जिथे आम्ही कामाला जातो तिथे आम्ही आमचं घर नेलं नाही. घरातले प्रॉब्लेम्स किंवा घरातल्या काही गोष्टी असतील त्या घरातच ठेवून आम्ही नेहमी कामाच्या ठिकाणी वावरतो. आणि घरी येताना कामाचा स्ट्रेस आहे किंवा कामाचं जे काही आहे, यशापयश सगळं ते त्या तिथे ठेवूनच वी एंटर द हाऊस. वेन वी एंटर द हाऊस वी वर जस्ट टू मिडल क्लासी पीपल देअर. हे आम्ही आयुष्यभर मेंटेन केलं. म्हणजे काय, म्हणजे तिला एक हे का, म्हणजे जो रोल दिलेला असेल त्या रोलची ती डिमांड असेल, ती परफेक्ट तेवढी डिमांड पुरी करणं, हे मात्र तिला चांगलं जमतंय. हे म्हणजे तुमचा रोल तुमचा लोकांना आवडण्याचं एक लक्षण आहे. ते बरोबर तिला जमतंय, ती चांगल्या रीतीने सादर करते. बरं, मोठा आणि काय नाही, तसं म्हणजे प्रत्येक नट हा मोठा असतो, नाही का? पण काही स्पेशल असतं. आमच्यासाठी कसं आहे, की आम्ही जनरेशन म्हणूनच बघतो ना तुमचं एकत्र म्हणतात तसं, त्याच्याप्रमाणे. त्यामुळे आमच्यासाठी दोघंही म्हणजे ऑफकोर्स अशोक मामा तुमचं म्हणजे इट्स लिप्स अँड बाउंड्स, म्हणजे त्याची काही कंपॅरिझनच नाहीये. पण बेसिकली त्यांचे पण मूव्हीज, तुमच्या एकत्र दोघांचे मूव्हीज खूप आवडलेले आहेत त्याच्याप्रमाणे. तर आशा करतो की फ्युचर मध्ये पण. तुम्ही तुमच्या सांगताय, पण माझ्या असं झालं की आजोबाला आवडतंय, मुलाला आवडतंय आणि लहान मुलाला. 3 जनरेशन फॅन आहेत एका वेळेला. बरं, त्या 3 जनरेशनची इच्छा पूर्ण करणं म्हणजे केवढी जबाबदारी आहे बघा माझ्यावर. आता आपण आमचे काही इथे नातेवाईक मला वाटतं तुमच्या लॉबीमध्ये जमलेले आहेत. जस्ट डू द शाउट आउट फॉर देम. आमची भाची आहे तिकडे तन्वी, आणि आमचा जावई असेल पार्थ. सो हाय टू देम. आणि माझा भाचा आहे तिकडे, माझ्या सख्ख्या मामी बहिणीचा मुलगा, आय थिंक ही इज देअर, अनिरुद्ध प्रधान. आणि आमची सून, त्या सगळ्यांना जरा कमी फक्त आमच्या दोघांकडनं हाय आहे. पण ते असतील का नुसतं आहे म्हणून? व्हेरेवर दे आर इन द लॉबी, वी जस्ट वॉन्ट टू डू द शाउट आउट फॉर देम. नक्की नक्की त्यांचं सगळ्या तुमच्या नातेवाईकांचं एमबीएम टोरंटो तर्फे पण स्वागत त्याच्याप्रमाणे. आणि खूप छान वाटलं तुम्ही जॉईन झालात. तर नंदन, आता रॅपिड फायर करायची का? म्हणजे आम्हाला आता ऑडियन्स मधून निवेदिता आणि अशोक मामा प्रश्न आलेले होते, तर मग आम्ही त्यांचं रॅपिड फायर टाइप सगळे क्वेश्चन्स केले, म्हणजे जास्त क्वेश्चन्स लोकांना उत्तरं मिळतील ना. तर आम्ही अल्टरनेटिव्ह एक क्वेश्चन घेऊ आणि इट विल बी द रॅपिड फायर. तुम्हाला दोघांना उत्तर द्यायची. रॅपिड नसलं तरी आम्ही उत्तर देऊ. हो हो, फायर करा. चालेल. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचा आवडता दिग्दर्शक कोणता? मोठा कठीण प्रश्न विचारलाय. काय साहेब, जो काहीतरी वेगळं करतो ना, करून दाखवतो ना, तो निश्चित आवडतो.
जर नेहमीच्या पठडीतला असेल तर त्याचा तो आवडण्याचं काही कारणच राहत नाही. पण असं एक एक असं मी सांगू शकत नाहीये. हो. सचिन आहे, सचिनला माहितीये काय करायचं, पिक्चर कसं करायचं, कॅरेक्टर कशी बांधली गेली पाहिजे, ती कशी ट्रॅव्हल तिचा झाला पाहिजे, हे सचिनला जास्ती कळतं. त्यामुळे तो माझा आवडता डिरेक्टर आहे. आता मी एक नवीन पिक्चर करतोय, अशी बनवा बनवी तुम्ही पाहिलं. आता मी करतोय नवीन अशी ही जमवा जमवी. हो अच्छा. Nice. म्हणजे कसं जमवा जमवी करतात ते, असे असं हो. हे पिक्चर. त्याचा आहे लोकेश गुप्ते म्हणून, तो एक छान आहे. पण जुन्याच्या वेळी राजदत्त साहेब आहेत. हो. म्हणजे मोठा डायरेक्टर, वादच नाही त्या बाबतीत. आणि सध्याचे सगळ्यात वयस्कर डायरेक्टर तिथे आहेत. त्यांच्याकडे मी जवळजवळ 5-6 पिक्चर, म्हणजे कुठलाही जॉनर असू दे, ते तेवढे टॅलेंटेडली हे करतात. हे फार छान आहे. बाकी सगळे ठीक आहेत, बरेच आहेत, नाही असं नाही. जो कुठल्या कुठल्या आपल्या आपल्या स्वतःची खासियत असते त्यामध्ये नेहमीच पारंगत असतो. छान. निवेदिता तुझं? लांब झालं नाही ना पण. माझे उत्तर लांब नाही, झालं नाही. माझ्यासाठी पण मला yes, सचिन पेडगावकर. पण मी जास्त काम केलं महेश बरोबर. त्यामुळे महेश कोठारे हा पण एक माझा खूप आवडता दिग्दर्शक आहे. दत्ताजींबरोबरही काम करायची संधी मिळाली. राजदत्त हेही आहेत. सो जसं आता अशोकने म्हटलं, तर नवीन जस्ट मी एक सिनेमा केला. त्याचे 2 सिनेमे मी आवर्जून म्हणेन, कारण बरेच मध्ये मी सिनेमे करत नव्हते. प्रवीण तरडे ज्याच्यावर मी देऊळ बंधन हा सिनेमा केला, तर आय वुड से की खूप मजा आली प्रवीण बरोबर काम करायला. आणि आता मी एका अभिनेता दिग्दर्शकाबरोबर एक सिनेमा करते, एक फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा एक सिनेमा आता मी केला, ज्याचं दिग्दर्शक आहे हेमंत डोमे. आणि मला अजिबात कल्पना नव्हती की तो खरोखरच इतका विचारी आणि इतका चांगला दिग्दर्शक असेल. इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर मी. सो ग्रेट. दुसरा प्रश्न आहे, आवडता नट किंवा नटी? मी पटकन उत्तर देते. माझा आवडता नट अशोक सराफ. संपलं. अशोक मामा, आता तुम्ही काय सांगणार? आता पंचायत झाली ना माझी. नाही म्हटलं तरी चालेल. आता ह्याने असं उत्तर द्यायला माझी पंचायत आहे ना. म्हणजे मला आता सांगायला पाहिजे हेच म्हणून. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही अगदी खरं प्रामाणिक मत, माझा आवडता नट हे मी जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा मला सापडतो. हो, नाईस. पण ज्यांच्यावर तर तुझं नाव आवडते. पण हिंदीमध्ये असं जर विचारलं, टोटल इंडस्ट्री हिंदी जर विचारले तर अशोक कुमार. कारण काय, त्या माणसाला माणूस नेहमी काम करताना कॅरेक्टर करायचा. तो माणूस कधी अशोक कुमार म्हणून दिसलेला नाहीये. बाकीचे नट त्या नावाने ओळखता येतात की हा आहे. हे ते कॅरेक्टरने ओळखले जायचे. कॅरेक्टर आहे ती. आणि ही कॅरेक्टर करण्याची जी पद्धत असते ना, ही खरी यशस्वी नटाची आहे. तुम्ही स्वतः कोण आहे ते विसरायला लावलं पाहिजे लोकांना. कठीण आहे गोष्ट ती, पण ते लावता आलं पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो अजून तितकं. आवडते ना ती कोणाचं उत्तर दिलेलं नाहीये. हो, मी पण तेच विचार करते. साधी गोष्ट. अजून उत्तर दिलेलं नाही. याला म्हणतात चलाखपणा, चतुराई. काय मी तिला तो मला काय सांगायला काय सरळ की कोण आवडते आणि कोण नाही. पण मला काय माहिती, मला तूच असं हीच असं मला सांगायचं लागेल. कारण रात्री जेवण्याचा प्रश्न असतो ना. उपाशी झोपण्यापेक्षा तू असं म्हटलेलं बरं. पण नाही, म्हणजे काय निश्चित ती टॅलेंटेड आहे, त्याबद्दल काही वादच नाही. काय असते शेवटी तुम्हाला आर्टिस्ट, तुम्हाला रोल मिळण्यावर नेहमी डिपेंड करत असतं. तुम्ही किती करता चांगलेच करणार असाल, पण तुम्हाला रोल पण काय मिळतो हे पण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. पुढचा प्रश्न, आवडता चित्रपट? बघितलं ना, बनवा बनीच राहिलं ना. बनवा बनवी. पण both of us would go for बनवा बनवी. धूमधडाका पण आहे. Yes. आवडतं नाटक? माझा आणखी एक हे जो मी जे म्हटलं ना की जॉनर असेल तो वेगळा करण्यात सुद्धा फार हुशार होते. राजदत्त साहेब, त्यांचा पिक्चर मी केला होता
सासू वरचढ जावई. हम्म. अरे बापरे, कसं टेरिफिक विनोदी पिक्चर होतो. तुम्ही पाहिला असेल की नाही माहित नाही, किंवा कुठे जरी पाहायला मिळालं तर नक्की बघा. नक्की नक्की. सासू वरचढ जावई. आता सावई आणि सासू, वा. निवेदिता, तुझा आवडता चित्रपट बनवा बनवीच? हा, बनवा बनवी, धूम धडाका. मला धूम धडाका. अजून एक तो माझा आवडता चित्रपट आहे, धूम धुमधडाका. धडाका. धुमधडाका म्हणजे तिथं जवळ पहिलं पिक्चर होतं. Yes. पुढचा आणि प्रश्न त्यावेळेला म्हणजे म्हणजे आवडतं नाटक माझं दोघांचंही, दोघांनी सांगा. तुझं आवडतं नाटक काय? तू केलं त्यापैकी मला वाटतं डार्लिंग डार्लिंग. डार्लिंग डार्लिंग वेगळं होतं, ते फार्सिकल होतं. ते फार्सिकलच्या दृष्टीने बघितलं तर ते डार्लिंग डार्लिंग. आणि एकंदर नाटक बघितलं तर ययाती आणि देवयानी, विवा शिरवाडकरांचं एक भाषेचा उत्कृष्ट नमुना असेल ते हे नाटक आहे, जे मी पहिल्यांदा केलं ना आयुष्यात ते. नमस्कार, एक क्विकली विचारतो मामा, हमीदाबाईची कोठी याच्याबद्दल काय सांगाल? अरे बापरे, ती एक मोठीच आठवण आहे मला. एक वेगळा इंटरव्ह्यू अजून करावा लागेल. ते म्हणजे असं, म्हणजे मी आउट ऑफ ट्रॅक त्यावेळेला रोल केला होता. म्हणजे मी ज्या वेळेला सगळे कॉमेडी करत होतो नाटक, त्यावेळेला एक मी ते वेगळंच फक्त केलं होतं नाटक. आणि ते असे नाटक इतकं अंगावर येणार नाटक आहे ते, की त्याच्या मी 152 टोटल प्रयोग केले. ते 152च्या 52 सगळे हाऊसफुल होते प्रयोग. इतकं तुफान. आणि माझा खरं म्हणतो एक म्हणजे माझा एक पाठच आहे म्हणेन मी तो अभिनयाच्या तिकडे. कारण माझी ती कॅरेक्टर, त्याची कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचा पुरा ट्रॅव्हल हा इतका फॅन्टास्टिक आहे त्यावरला, की अजूनही कधीतरी जर विचार केला तर मी कित्येक वेळा मी असं विचार करतच राहतो त्या बाबतीत. तुम्ही पाहिलं नसेल का ते नाटक फक्त 1978 मध्ये आलं होतं. आणि 1978 मध्ये आलं आणि 1978 मध्येच बंद झालं. एका वर्ष खूप कमी लोकांना कमी लोकांना बघायचं नाटक भाग्य बघायचं. मिळालं. चांगलं चालत असून सुद्धा. नाहीतर एक म्हणजे खरंच बघण्यासारखं नाटक होतं ते. विजया मेहतांचं दिग्दर्शन. मुळात त्याचा थीमच अशी होती, मस्त थीम होती एवढी, की काय 1942 मध्ये ज्या वेळेला I forgot to bring it. 240. मला वाटतं चुकून त्यांचा म्यूट करशील का ऋषिकेश? सॉरी बोला. जेव्हा 1942 मध्ये रेकॉर्ड्स बाहेर आले, कोठीवर करणाऱ्या गायिका, त्यांचे धंदे बंद पडले. आणि मग त्याच्यातून त्यांनी मग सिनेमावर गाणीवर नाचणी सुरू करायला लागली. म्हणजे क्लासिकल पूर्वी गायचे ते नाचायच्यावर आले. आणि अशा त्यांचा डाऊनफॉल कसा होत गेला याची अत्यंत उत्कृष्ट कथा होती ती. आणि अत्यंत सुंदर नाटक होतं. अनिल बर्वे यांनी लिहिलं होतं ते, आणि फार विजयाबाई मेहतानी डिरेक्ट केलं होतं. एक सुंदर, म्हणजे फारच सुंदर माझा अनुभव आहे त्या नाटकाबद्दल. आणि माझं विचारशील तर माझ्या केलेल्यातलं माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे वाडाची रेबंदी. ओके. माझ्या वेळचे जे केलेले असतील ते तुम्ही बघण्याची जेवढे चान्सेस कमी आहेत, कारण तुमच्या जन्माचा पण त्यावेळेचा प्रश्न आहे थोडासा. मला माहित नाही काय. बरोबर आहे, पण काहीतरी आम्ही सगळे लहान. पुढचा ऐकलंय. प्रश्न, एक मिनिट, सॉरी, आपल्याला टाइमचं लिमिट आहे, तर मग मी पुढचे 2 प्रश्न शेवटचे घेऊया का आपण? घ्या. नंदन, या. हो, नंदन, चालेल. कोणता प्रश्न विचारतोस? तर तुमचं आवडतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन कोणतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं ट्रॅव्हल डेस्टिनेशन सगळ्यात आवडतं कुठलं माहितीये? माझं घर. मला वाटलं. मी घरातून बाहेर पडलो की शेवटी घरीच. आणि घरीच आलो की मी काहीतरी मोठं कमावलं असं मला वाटतं.
कारण घरासारखं काही दुसरं काही नाही हो, स्वतःच्या घरात होण्यासारखं. हो. मला कुठली काही झालं तरी शेवटी मी घरामध्ये घेतो. खूप छान. आता हिला विचारा. नाही, माझं ट्रॅव्हल डेस्टिनेशन जिकडे माझा मुलगा आहे ते. आता सध्या तो इंग्लंडमध्ये आहे, त्यामुळे माझं आवडतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन इंग्लंड. ऑब्विसली. आता तुमच्याकडे होता तेवढे यायचं ठरवलं तेवढं तो तिकडे गेला. पण आता येईल परत या, कारण ते तुमचं आधीचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन होतं ना कॅनडा, कारण मुलगा इकडे होता. तर या परत. येस येस. म्हणजे आम्ही अजून एक नाटक घेऊन आलो तर येऊ. नक्की नक्की नक्की. नक्की नक्की. आणि तुम्हाला काय आता झालं, सिनेमा पाहिलेत तुम्ही, हम्म. नाटकही बघा एकदा. नक्की नक्की. नक्की आणि नक्की. शेवटचा प्रश्न की म्हणतात तसं ना की आपल्या सगळ्यांच्या आवडता प्रश्न की तुमचा आवडता रेस्टॉरंट आणि आवडता पदार्थ. मोठे कठीण प्रश्न विचारता हो तुम्ही. म्हणजे आणि असं विश्वास ठेवणं पण कठीण वाटेल असे. रेस्टॉरंट मी जात नाही कुठे बाहेर. त्याला फक्त घरीच जेवायला आवडतं. हो ना? तेव्हा असं झालंय की आम्ही बाहेर पार्टीला जरी गेलो असतो तरी सुद्धा तो घरी येऊन अल्टिमेटली तुम्हाला पण पटेल की नाही. नाही हं, कोणाला नाही असं वाटतं. याला सगळ्यांना पण- बाहेर जायला आवडतं जेवायला. माझी बरीच रेस्टॉरंट आहेत असं मी सांगेन. एका रेस्टॉरंटचं नाही उदाहरण देता येणार, पण इकडे सो मेनी प्लेसेस, अगदी पाणीपुरी शेवबटाटा पुरी पासून तंदुरी पर्यंतचे सगळे रेस्टॉरंट्स. म्हणजे मला रेस्टॉरंटचा जर पत्ता माहिती असेल तर मी हिला विचारतो. आणि आवडता पदार्थ म्हणाल तर परत विश्वास नसेल, मी कुठलाही पदार्थ मला आवडतो, कुठलाही. विचित्र वाटतंय जरा त्यातल्या तर वुड से सगळ्या प्रकारचे मासे. मासे. हो, मी वाचलं होतं हो, पुस्तकात. फिश इटर्स या. मासे त्याच्यावर. आवडणं शक्य आहे, कारण अर्धा मी गोव्याचा आहे ना. बरोबर. या. ठीक आहे, ठीक आहे. खूप छान. आम्हालाही मजा आली तुम्हाला सगळ्यांशी बोलून आणि संवाद साधून, आणि इट पण वॉज फन. आपण वेळ- परत करू असं. वेळ लवकर नक्की वेळ आणि संपली. नक्की आणि म्हणजे आशा आहे की आता तुम्ही इथे कॅनडामध्ये आला आणि आपण इन पर्सन पण इव्हेंट करू, जेणेकरून आम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल आणि जरूर, खरोखरी जरूर, मजा येईल. करू. काहीतरी प्लॅन करू. डेफिनेटली वी विल डू इट. आणि मी म्हंटल तसं की खूप गप्पा झाल्या, पण अजूनही काही पोट भरलं नाहीये, म्हणून तर मी शेवटचा प्रश्न विचारला की रेस्टॉरंट आणि पदार्थ त्याच्याप्रमाणे. पण नक्की पोट भरण्यासाठी इन पर्सन भेटूया, पण अजून गप्पांचा एखादा कार्यक्रम करूया. पण थँक्यू सो मच एमबीएम टोरंटो तर्फे की तुम्ही वेळात वेळ काढून, मला माहितीये तुमचा सकाळी पण अवॉर्ड्स वगैरे होती, तर आम्हाला भेटायला आलात, तर थँक्यू